मराठी, हिंदू, मुसलमान हा मुद्दा कधीच राहत नाही निवडणुकीमध्ये. लोकांना फक्त काम पाहिजे असतं, विकास हवा असतो. मराठी माणूस ताटमानेने जगतोय. आज मुंबईमध्ये मराठी माणूस हा ताटमानेने जगतोय. ठाकरे बंधूंना संधी देणार का तुम्ही यावेळेला? ठाकरे बंधूंमध्ये काय माहिती का, हे सगळं खुर्चीसाठी येतात. एकच ब्रँड ठाकरे ब्रँड. सत्तेत आल्यापासून त्यांचं खूप डेव्हलपमेंट, इन्फ्रा वगैरे त्यांचं खूप कॉन्सन्ट्रेशन आहे. रोड्स झाले, अजून खूप डेव्हलपमेंट्स आहेत. तर माझं मत महायुतीला. आज BJPने प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाची तर गळचेपी केलेली आहे. आम्ही आजपर्यंत शिवसेनेलाच निवडून दिलेले आहे आणि शिवसेनाच येते, पण शिवसेनेचं खास काहीतरी मराठी माणसांसाठी केलं पाहिजे. वा भाजपवर चोरी करता येईल दिसतंय ना लोकांना. कोणी शिवसेना फोडली? आज ज्यांना मोठं केलं आज त्यांनी शिवसेनेला दगा दिलाय. आज बाळासाहेबांना कोणी दगा दिला? आज ते कोणाच्या जीवावर मोठे झाले? नमस्कार नमस्कार नमस्कार, मी संकेत वरक आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आम्ही घेऊन आलो खरं तर तुमच्यासाठी एक खास नवा कोरा करकरीत शो, ज्याचं नाव आहे बघतोय रिक्षावाला. हा रिक्षावाला सध्या मी आहे आणि मी सध्या सगळं बघतोय. आता काय बघतोय तर मुंबई बघतोय, मुंबईतले प्रॉब्लेम्स बघतोय. तुम्ही म्हणाल की रिक्षाचा काय संबंध इकडे, तर मित्रांनो रिक्षा, या रिक्षाने सगळं पाहिलं आहे. रिक्षाने खड्डे पाहिलेत, रिक्षाने तुंबलेलं पाणी पाहिलेलं आहे पावसातलं. या रिक्षाने अनेक भांडणं पाहिलेली आहेत, रिक्षा आतली लव्ह स्टोरी पाहिलेली आहे, रिक्षाच्या सुट्ट्यावर होणारी भांडणं पाहिली आहेत. मुळात मुंबईकरांच्या आयुष्याचा एक भाग म्हणजे ही रिक्षा. आणि ऑटो रिक्षा घेऊन आम्ही पूर्ण मुंबईत फिरणार आहोत. आणि नेमकी सध्या आता निवडणुका लागल्या आहेत महानगरपालिकेच्या, तर हवा कुणाची आहे, कुणाचं वारं आहे हे जाणून घ्यायचं आपल्याला. आणि मग रिक्षाच्याच भाषेत सांगायचं तर कुणाचा मीटर डाऊन होणार आहे आणि कुणाच्या रिक्षाचा गॅस संपणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आपण काय करणार आहे, रिक्षा घ्यायची आणि मुंबईत फिरायचं. आज मी चाललो आता कांजूरला, त्यामुळे काम करा तुम्ही पण माझ्यासोबत या रिक्षात बसा, तुम्हाला कांजूर फिरवतो, लोकांशी बोलूया, लोकांच्या मनात कोणता नेता आहे, लोकांच्या मनात काय भावना आहे जाणून घेऊया. चला बसा. नमस्कार नमस्कार नमस्कार. सध्या मी मगाशी निघालो होतो, तर आता मी पोचलो आहे सध्या विक्रोळीमध्ये. आणि विक्रोळीच्या या बजरंग नाक्यावरती सध्या मी आहे. आणि अर्थात भांडूप असेल, विक्रोळी हा भाग असेल, इकडे थोडंसं आपण पाहिलं तर मराठी वस्ती खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे मराठी लोकांचा कौल कोणासोबत आहे हे आपल्याला जाणून घेण्यासाठी खूप उत्सुकता आहे अर्थात सगळ्यांना. त्यामुळे ते नेमकं वारं कुणाचं आहे आणि ते नेमकं म्हणतो ना मुंबईच्या भाषेत वट कुणाची आहे, इकडे कुणाची वट आहे ती आपल्याला बघायची आहे. त्यामुळे रिक्षा सध्या घेऊन आलो, विक्रोळीमध्ये आहे. आपण एक काम करू, आपण लोकांना जमा करू. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी संकेत वरक, मी न्यूज 18 लोकमतमधून आलो आहे. आणि युजली मी पत्रकार आहे, पण म्हटलं रिक्षा घेऊन फिरतोय कारण की रिक्षा गल्लीबोळात जाते. तर माझी एकच इच्छा आहे की तुम्ही या, तुमच्या मनातला राग असेल तर राग काढा, नेत्यांवरचा राग काढा, तुमच्या नेत्यांना काही सल्ले असेल तर सल्ले द्या, फक्त बिंदास बोला माझ्याकडे. काका तुम्ही येत आहे का? तुम्ही या आधी, या तुम्ही या या इकडे. काय नाव काय तुमचं? शशिकांत. काय करता? मी टॅक्स कन्सल्टंट आहे. टॅक्स कन्सल्टंट आहे. आपल्या टॅक्सची चोरी होते का? टॅक्सची चोरी होते, पण आता बऱ्यापैकी गव्हर्नमेंट आता कंट्रोलमध्ये आहे. आता फार कठीण आहे टॅक्स चोरी होणे. आता सगळ्या ऑनलाईन पद्धतीने रिटर्न फायलिंग झाल्यामुळे गव्हर्नमेंटचं बरंच नियंत्रण. आणि वोट चोरी होते का? वोट चोरीचा चान्स पण कमी वाटतो मला. आता मुश्किल आहे, म्हणजे कठीण आहे. आता एकंदरीत आपल्याकडे जो विरोधी पक्ष आहे तो असा आरोप करतो की आपल्याकडे वोट चोरी खूप प्रमाणात होते. नाही, वोट चोरी मला वाटत नाही काय वोट चोरी होते. लोक आता सुज्ञ झालेत. असे कोण डबल वोटिंग करायला बसलेलं नाही आहे किंवा कोण स्वतः रिस्क एवढी घ्यायला बसलेलं नाही किंवा खोटे वोटिंग करून परत काय त्याच्यावर. वाटतं मुंबईत काय कोण यंदा बाजी मारणार आहे? जो काम करेल तो बाजी मारेल. जो काम करेल तो बाजी मारेल. लोक आता सुज्ञ झालेले आहेत, लोकांना माहिती आहे की कोण कामं करत आहेत. कोण करतंय काम? आपल्या इथे दिसत आहेत लोकांना कामं केलेली आहेत. आता सुवर्णताई करंजनने किती कामं केलेली आहेत आपल्या इथे विक्रोळीमध्ये, कांजूरमध्ये म्हणा. हां, कांजूरमध्ये किती कामं केली, रस्त्यांची कामं केलेली आहेत. हॉस्पिटल आता मोठं एक 6 मजली इथं हॉस्पिटल येते, 127 कोटी मंजूर करून घेतली. ते नगरसेवकांनी काम केलेलं आहे, म्हणजे त्यांच्या लेवलचं नसताना पण त्यांनी हे काम केलेलं आहे. आता मला सांगा किती पक्ष आहेत आपल्याकडे सध्या, माहिती आहे तुम्हाला? आहेत 4-5 पक्ष आहेत. आधी किती होते? आहेत बाई, आधी 2 त्यांची तुम्हाला माहितीच आहे, सर्वांना लोकांना माहिती आहे किती पक्ष होते ते. का असे पक्ष का वाढले आपल्याकडे? सगळ्यांना सत्ता पाहिजे, सगळ्यांना खुर्ची पाहिजे, सेवा करायची, सेवा साईडला राहिली आणि सगळ्यांना सत्ता पाहिजे. काय वाटतं कुणाची येईल सत्ता? काम करणाऱ्याची सत्ता येणार. लोक शोधून, मी तुम्हाला आधी पण बोललो, लोकांना काम करणारी माणसं दिसतात आणि कामं झालेली पण दिसतात, त्यामुळे लोक काम करणाऱ्यालाच मतदान करतात. काका म्हणजे काम करणाऱ्यांची सत्ता येईल आपल्याला. अजून एक काका इकडे, आपण रिक्षात बसू.
बसा. काय म्हणतं, काय नाव तुमचं? माझं नाव सुरेंद्र पोद्दार. मी हां. चार्टर अकाउंटंट आहे. मी ग्रीस कॉर्टरमध्ये चीफ अकाउंटंट म्हणून होतो. अच्छा. 2 वर्षापूर्वीच मी आता रुरलमध्ये आलो आहे. ओके. कारण माझे दोन्ही मुले परदेशात असतात आणि आम्ही दोघंच इथे राहतो. ओके. तर माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते आणि आमचा वडील स्वतःचा पोद्दार चौक म्हणून आहे. आणि राजकारणामध्ये आम्ही लहानपणापासून बघतोय. राजकारण तुम्ही अर्थात, आणि तुम्ही राजकारण सगळंच पाहिलेलं आहे. राजकारणामध्ये जे आता सध्या परिस्थिती चालली तर घाणेरडी आहे. मला ते म्हणजे दुःखच होतं. पूर्वीच्या काळाचे जे नेते मंडळी होते तर ते वेगळे होते, त्यांचे विचार वेगळे होते. आणि आत्ता ते झाले ते खुर्चीसाठी सगळे भांडतात ते. आणि काय माहिती का, खुर्चीसाठी आपल्याला सत्ता कशी मिळवायची, कशा पद्धतीने मिळवायची ते बघत पण नाही. त्याच्यामध्ये खरं आहे खोटं आहे काय आहे ते आपापले आहेत का सगळे सत्तेसाठी? आपल्याला ते तर सत्य घटना आहे. आणि यावेळेला कुणाची येईल पण असं वाटतं सत्ता? आता या बाबतीत मला तरी वाटतंय की जे काम करणारे जसे विकास केलेला आहे, विकास दिसतोयच आपल्याला. जसं माझ्या मते तरी नरेंद्र मोदी हा एकच पंतप्रधान आहे की त्यांनी विकास केलेला आहे कम्पेअर टू अदर्स. आणि दुसरी गोष्ट इकडच्या ज्या लोकॅलिटीमध्ये नगरसेवक, अरे मी तुम्हाला नरेंद्र मोदींचं नाव घेतलं म्हणून तुम्हाला सांगतो, असं एक म्हटलं जातं की नरेंद्र मोदी कुठेतरी फक्त गुजरातला फेवर करतात आणि महाराष्ट्राला किंवा मुंबईला थोडंसं डावललं जातं. नाही, तसं चुकीची गोष्टी आहे. आता मी परदेशात कधी कधी जातो, तिथे आमचं लंडनमध्ये तिथे मोदीला एवढे मानतात एवढे गोष्टी तिथे सुद्धा केलेल्या आहे. आता मी बोलण्याचा उद्देश समजला ना की तुम्ही म्हणता गुजरातसाठी केलं, पण तसं न करता मी लंडनमध्ये त्यांनी इतकी गोष्टी केलेल्या आहे. मी प्रत्यक्ष बघितलं, ते आले व्हिजिट केले की मोदी मोदी म्हणून बोलतात. मॉब भरपूर असतो त्यांना ते बघण्यासाठी. मी प्रत्यक्ष त्याचा विटनेस. त्यांना हे इकडचा जो विरोधी पक्ष आहे मग तो अशा लोकांना अंधभक्त म्हणून म्हणतो. ते बोलतात अंधभक्त. हे बघा, जो आपला भारताचा विकास करतोय ते दिसतं ते डोळ्यांनी. ठाकरे बंधूंना संधी देणार का तुम्ही? ठाकरे बंधूंमध्ये काय माहिती का, हे सगळं खुर्चीसाठी येतात ते ठाकरे. आता बाळासाहेब ठाकरेंना मी स्वतः बघितलं, मातोश्रीमध्ये स्वतः मी गेलेलो आहे. त्यावेळेचे जे ठाकरेचे विचार होते त्यांचे ते विचार कुणी हे करत नाही. त्या बाबतीत शिंदेंना मानतोय, त्या विचाराने वेगळे झाले आणि ठाकरेंच्या विचार. पक्ष चोरला, पक्ष फोडला, नाही, ते चुकीची गोष्ट आहे. पक्ष चोरला म्हणून तुम्ही कशापेक्षा बोलतात? बोला ना, का पक्ष ते फक्त बाळासाहेबांच्या विचाराला धरून ते चालले. त्याच्या बाबतीत चूक आहे का त्यांची? त्यांचे विचारच चालले. आता बाळासाहेब काँग्रेसला प्रत्येक वेळेस शिवाय तर मी शब्द वापरत नाही पब्लिकली की बोलायचे, पण हे त्यांना कसे मिळाले? त्यांच्यामध्ये कसे मांडीला तुम्ही म्हणताय भाजपचं तुम्ही थोडंसं कौतुक केलं किंवा शिंदेचं कौतुक केलं, मग शेवटी दादांना पण मिळालेच ना शिंदे. हो, ते बघा, ती राजनीतिक हे असते. त्यांनी केलं तर राजनैतिक आणि यांनी केलं तर मिळाले. हे चुकीचं आहे, कबूल आहे. ती राजनीतीमध्ये मी पडत नाहीये. मी जे काम करणार आहे त्या बाबतीत मागतो. राजनीतीमध्ये काय चाललंय ते तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. हे मला पटलेलं नाही. हे म्हणजे जुळाजुळी करून एकत्र पक्ष करून आय डोंट लाईक इट. बरोबर ना? दिस इज माय ओपिनियन. काका म्हणतात की जुळाजुळी करणं ते काय त्यांना पटत नाही. अजून काही लोक आहेत. तू येतो का इकडे? अजून मगाशी होते ना ते आपले, कुठे गेले ते? त्यांना पण बोलूया. दादा, ओ दादा, तुम्ही येत आहे का? या तुम्ही या. येतो पण आपण ह्याच्याशी बोलू. तरुण आहेस, सुधने आहेस, शिकलेला आहेस, कोणाला मत देणार? माझं मत जो आपला डेव्हलपमेंट करेल. आता मी शिकलेला आहे तर कसं, जो आमचा फ्युचरमध्ये डेव्हलपमेंट ग्रोथ ज्याच्या पक्षाकडून होतो त्या पक्षाला माझं मत असेल. कोणाला? आता तर माझ्या अंदाजे तर महायुतीचं डेव्हलपमेंट खूप चाललं आहे. खूप प्रोग्रेस आल्यापासून, सत्तेत आल्यापासून त्यांचं खूप डेव्हलपमेंट, इन्फ्रा वगैरे त्यांचं खूप कॉन्सन्ट्रेशन आहे. रोड्स झाले, अजून खूप डेव्हलपमेंट्स आहेत. तर माझं मत महायुती आहे त्यांचं. कारण की जी ग्रोथ आहे, डेव्हलपमेंटची जी ग्रोथ होती ती महायुती करून. नेते भेटतात का तुम्हाला लोकलमध्ये? हो, भेटतात. तर आमच्या इथल्या कांजूरच्या नगरसेविका सुवर्णताई करेल, त्यांचं काम वगैरे करतात त्या. आता मला सांग एक मिनटं फक्त, की कुठेतरी तू महायुतीचा उल्लेख केलास म्हणून सांगतो. एक असं म्हटलं जातं की महायुतीचा जर विजय झाला तर मराठी महापौर होणार नाही असं म्हटलं जातं. नाही, मराठी महापौर होईल. आपले शिंदे महायुतीचे नेते म्हणतात ना महापौर हिंदू होईल असं म्हणतात, मराठी होईल असं म्हणत नाही. आता ते त्यांच्या वरच्या लेवलला जे डिस्कशन होईल ते त्यांच्या वरच्या लेवलला ते ठरवतील. चालेल अमराठी महापौर महापौर मराठी असला पाहिजे, बट
हां मग ठाकरे म्हणतात आम्ही मराठी करतो वापरतो, ठाकरेंना मत देऊन टाक. नाही, माझं कसं आहे आता त्यांचं ते सट्टेसाठी आलेत फक्त. आता एक वर्षानुवर्ष एकत्र एकामेकांवर टीका करत होते. आता युती झाली ती सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी आहे. ही लोकांसाठी नाही, फक्त ही युती जी झाली आहे आता ती स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी युती झाली. स्वार्थासाठी म्हणतोयस तू, महायुतीचा तू उल्लेख केलास. आता महायुतीची आता जी महायुती आहे म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना, पण ती पण मग स्वार्थासाठी म्हणू शकतो ना आपण. बट स्वार्थासाठी जेव्हा ती युतीत आल्या त्याने पक्ष फोडल्याचा आरोप आहे त्यांच्यावर. असू द्या ना, बट पक्ष फोडला असं वाटतं का तुला? नाही पक्ष फोडला, ते त्यांचा योग्य निर्णय घेऊन बाहेर पडलेत पक्षातून. आणि त्यांचा बाहेर पडल्यानंतर जे त्यांची डेव्हलपमेंटची ग्रोथ जी झाली आहे, आपण ग्रोथ बघू शकता. ह्या ठिकाणी आता कांजूरमध्येच घ्या, कांजूरमध्ये वेगवेगळ्या रस्त्यांची कामं झाली जी खूप रखडली होती, बरेच ती कामं झाली. आता परत शिंदे साहेब युती झाली, त्यानंतर सगळ्यात मोठं हॉस्पिटल कांजूरमध्ये बांधलं ते शिंदे. Basically तू म्हणतोस की ते लोकलमध्ये खूप लोकलमध्ये डेव्हलपमेंट झालं आहे कांजूरमध्ये. अच्छा, अजून काही लोकांशी आपण बोलू. अजून कोणी आहेत का इकडे? या, कोण येत आहे? बोला, काय वाटतं कोणाची सत्ता आहे? आम्हाला तर असं वाटतं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे साहेब. मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्हाला शिवसेनाच पाहिजे, ते पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे. शिंदेचे नाही टिकवू शकत का मराठी? नाही नाही, त्यांचं आम्हाला प्रत्येकाचं मत आहे ना. सरकार आहे ना, यांनी तर पूर्ण वाटच लावले, आम्हाला नकोच आहे. आमच्या मराठी माणसासाठी आम्हाला शिवसेनाच पाहिजे, ती पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच पाहिजे. वाट लावली, काय वाट लावली? काय तसं सगळं जग जाहीर आहे ना, वाट लावली दिसतं ते सगळ्यांना. काय वाट लावली आहे ती? काय ठेवलंय सांगा ना, मुंबईमध्ये काय मराठी माणसासाठी काय ठेवलं इथे? आम्हाला मराठी माणसासाठीच लढायचं आहे. आमचं असं आम्हाला टिकवायचं आहे, तर आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच पाहिजेत आम्हाला. आज त्यांचं जे काम आज कोरोना काळामध्ये कोणी केलं आहे, शिवसैनिक उतरलाय रस्त्यावरती. आता मला सांगा, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणताय तुम्ही, तर मुळात ती शिवसेना होती, ती उद्धव बाळासाहेब ठाकरे झाली, काय आता आणि हे सगळे चोर लपाडी धंदे केलेत ना, पळापळीचे धंदे केलेत ना सगळे बीजेपीने. कोणी शिवसेना फोडली? आज ज्यांना मोठं केलं आज त्यांनी शिवसेनेला दगा दिलाय. आज बाळासाहेबांना कोणी दगा दिला? आज ते कोणाच्या जीवावर मोठे झाले? आता नाव घेत नाही, पण कोणी त्यांनी मोठे, त्यांच्यात तुम्ही खंजीर खुपसलाय. म्हणजे सगळं चुकीचं, हे मान्य नाही आहे जनतेला. मुंबईसाठी मराठी माणसासाठी नाहीच आहे, आम्हाला नाही पाहिजे. कोणाची येईल सत्ता? सत्ता तर आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचीच पाहिजे. हिंदुत्व जर टिकवायचं आहे आपल्याला तर त्यांचीच गरज आहे. जर तुम्ही आता भाजपवाले म्हणतात हिंदुत्व तर भाजपचं काढ झालेलं आहे, असं ते प्रत्येक जण स्वतःच बोलणार ना. भाजपवाले भाजपचं बोलणार, आम्ही आमचं बोलू. पण तुम्ही बघता, या सगळी आम जनता बघते की कोणी हिंदुत्व टिकवलंय आणि कोणाचं काय चाललंय हे तुम्हालाही माहिती आहे. हां, काय वाटतं तुम्हाला? मराठी माणूसच पाहिजे. का मराठी का नाही चालणार? नाही, मनसे अजून शिवसेनाच हवी आहे. भाजप आणि शिंदे नकोस असं म्हणताय. काय केलं आजपर्यंत? 1,500 रुपये देऊन लाडकी बहीण केली, पण सगळी महागाई केली ना. इकडनं दिले आम्हाला आणि तिथून काढले ना. लाईट बिल, पाणी बिल, आज सगळं कसं हाय. काय म्हणताय? आज टॅक्स जे वाढवले, सगळ्यावरती GST केली, धंदे पळवले, सगळं गुजरातला नेऊन ठेवले ना. सगळं मराठी माणसासाठी काय ठेवलंय? सगळं अडाणीच्याच घशात घालतायत ना सगळं. मराठी माणूस जाणार कुठे? हा मराठी माणसाचा खूप सळसळतं, रस्तं सळसळत आहे की नाही, हे आम्हाला नको, हे सरकारच नको आहे आम्हाला. याच्या पुढे ते मराठी माणूस दाखवून देईल तुम्हाला, ह्या इलेक्शनला दाखवून देईल. मी काय म्हणतो, मराठी माणसाने याच्या आधी मतदान नाही केलं का? केलं ना, मग एवढे वर्ष काय अहो मराठी. हो, जर मराठी माणसाने शिवसेनेच्या याच्यावरती बीजेपी वरती आली आहे. बीजेपीला वरती आणलंय कोणी? मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी आणलंय. मग त्यांचीच ठाकरे बँडच राहणार मुंबईमध्ये आणि मराठी माणूस राहणार मुंबईमध्ये. अजून आपण काही लोकांशी चर्चा करू. मग तिकडे पण काही दादा उभे आहेत. काय वाटतं निवडणुकीचं, काय वाटतं तुम्हाला? काय नाही, माहोल चांगले आहे, पण मुंबईचा महापौर हा मराठीच असलाच पाहिजे. इतर प्रांतीय लोक आम्हाला नको आहे, कारण मी 1985 शिवसेनेचं काम करतो आणि बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि इथं मराठी माणूस महापौर झाला पाहिजे, ही आमच्या प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. बरोबर बोलतात. अजून दादा बाईकवरती बसलाय, आरामात बसलाय. एक बाईक तुझी बाईक आहे ना? माझी ना. मग आमच्या रिक्षा दे ना. बाईक कशाला लोकांच्या बाईकवर बसतो? इकडे बाईकडे उभा. बोला. काय वाटतं? यावेळी मुंबईमध्ये ठाकरे ब्रँडच असणार, बाकी कोणी नाही. BJP नाही, शिंदे गट नाही, कोणी नाही.
आम्हाला मराठी माणूसच पाहिजे इथे. एक सामान्य मराठी माणूस म्हणून तुझी अशी भावना कधी झाली, का झाली? ही माझी पहिल्यापासूनची भावना आहे. कारण का तुम्हाला मुंबईत महाराष्ट्रात मराठीचं अस्तित्व ठेवायचं असेल तर आपल्याला ठाकरे ब्रँडच पाहिजे. आज हे लोक BJPवाले बोलत आहेत आम्ही पण हिंदूच आहोत. ते बोलतात आमचा हिंदू महापौर होणार. अरे आम्ही पण हिंदूच, आम्हाला पण मराठी हिंदू महापौर पाहिजे आहे. आम्हाला हिंदूबद्दल आम्हाला काही कोणाचा द्वेष नाही. आम्ही कट्टर हिंदू आहोत आणि आम्हाला कोणाला हिंदूचं सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. यावेळी कोरोना काळात इथे या 117 वॉर्डमध्ये मी स्वतः, माझी आई सुशीला मंचेकर, मामा मंचेकर, माझे बेसिकली काम केलं होतं. आम्ही स्वतः स्वखर्चाने डोर टू डोर सॅनिटाईज केलेलं आहे. लोकांना अन्नधान्य देत होतो तू रोज. म्हणतोयस की बरोबर आहे, तू म्हणतोयस ते, पण माझं मत असं आहे की आता एक प्रश्न आहे माझा असा, लोकांशी बोललो, लोकांमध्ये पण हा डाऊट आहे की काय भरोसा होता ठाकरे ब्रँड जो आहे तो परत भाजपसोबत नाही जाणार? कशाला जाणार? एवढी गद्दारी केली आमच्या साहेबांना या लोकांनी. एवढा मोठा पाठीत खंजीर खुपसलं आहे. आम्ही वाकणारे ना आहोत. आम्ही मराठी माणूस आहे. आमच्या साहेब जे आम्हाला आदेश देतील आम्ही त्या आदेशाचं पालन करणार आहोत. आणि यावेळी उद्धव साहेब आणि राजसाहेब हा ठाकरे ब्रँडच मराठीचा इथे मुंबईमध्ये चालणार आहे. मराठी चालेल की मराठीच येणार? चालणार पण काय विचार, मराठीच येणार. मराठी येणार, मराठीच असणार आपला. कोणाचं असेल मराठी महापौर? ठाकरे आणि मनसे युती आमची त्यांचंच असणार. तुम्ही बोला. महापौर मराठीच पाहिजे आपल्याला आणि तो BJP आणि शिवसेनेचा पाहिजे. जी मूळ शिवसेना आहे, ठाकरे शिवसेना, त्यांचा पाहिजे आपल्याला. BJPवाले असं म्हणतात की आमचा हिंदू असेल, ते स्पेसिफिकली म्हणत नाहीत मराठी असेल म्हणून. हिंदूंमध्ये अमराठी पण येतात. हिंदूंमध्ये अमराठी असतात. अमराठी बसवला तर हिंदू म्हणूनच तो मराठीच असणार. जरी ते म्हणाले तरी पण आपल्या मुंबईला मला खात्री आहे की मराठी हा येणार महापौर. मला खात्री आहे. आणि आमच्या कारण आणि नाही ठाकरे बंधूंनी आता युती केलेली आहे, तर कुठेतरी भाजपवरती वरचढ ठरतील का? नाही ठरणार. कारण त्यांनी व्यवस्थित काम केलेलं नाही. 2.5 वर्ष त्यांना मिळाली होती संधी, पण त्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी स्वतःचं असं अस्तित्व दाखवलेलं नाही आहे किंवा स्वतःचं एक स्थान जनतेमध्ये निर्माण करायचं असतं. त्यांना 2.5 वर्षात संधी मिळाली, नंतर मग एकनाथ शिंदे पळाले असं नाही आहे. शिंदेंचं काम तळागाळातून आहे. ते खालच्या स्तरातून आलेले आहेत. त्यांना अगदी खालचे लोक आहेत, जे गरीब आहेत, त्यांचे काय प्रश्न आहेत त्याची त्यांना पूर्ण जाण आहे. आणि त्याच्यातून ते वरती आलेले असल्यामुळे शिंदे साहेबांना हा जनतेकडून मान तर नक्कीच मिळणार, सपोर्ट मिळणार त्यांना. काकू या तुम्ही मागून इकडे मग हसून गेलात, एकदम हसलात का ते सांग. हसलात कशाला? म्हणजे तुम्ही बोललात ना शिंदे पळाले, बरोबर बोलले ना ते. तुम्ही बरोबर बोललात. विषय 50 खोके एकदम ओके. त्यांना जर हिंदुत्व जगवायचं होतं ना, मग ते थांबून करायचं होतं. उद्धव साहेबांना फक्त 2-2.5 वर्ष काय भेटली? तर कोरोना काळ होता, त्याच्यात काय करायला दिला. आणि जे केलं ना ते पूर्ण देशात पसरलं की त्यांनी काय केलंय, त्यांनी कोणाला काय किती वाचवलंय. विक्रोळीत आहोत आपण सध्या. काही लोकांशी बोललो आपण अजून. काका काय म्हणताय? मी रुणवालमध्ये राहायला आलो आहे. मी पूर्वी लालबागला राहत होतो. ह्या एरियामध्ये. लालबागला म्हणजे तुम्ही एकदम शिवसेनेच्या बालेकिल्ला होता? हो. आता काय वाटतं, कोणाची सत्ता आहे? सत्ता आता जो काम करतो त्याचीच येणार. कोण काम करतो? काम करणारे म्हणजे आता ह्या गव्हर्नमेंटचं काम खूपच छान आहे. शिंदे साहेब आल्यापासून ते कधीच घरी बसत नाहीत. 4-4 वाजेपर्यंत, सकाळी पहाटे 4-4 वाजेपर्यंत काम करतात. आणि अशी काम करणारी माणसंच लोकांना आवडतात. ठाकरे नाही करत काम? ठाकरे साहेब आता मला एवढं अंदाज नाही त्यांचा किती काम केलं आहे त्यांनी. मुंबईचं तुम्ही बघा, तुम्ही काय म्हणजे एवढं काम दिसत नाही आहे व्यवस्थित. अजून चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे होतं त्यांनी. निवडणूक मराठीच्या मुद्द्यावरती होते असं वाटतं तुम्हाला? मला नाही वाटत. निवडणूक होते, लोकांना फक्त काम हवं असतं, त्याच्यावरच लोक मतं देत असतात. मराठी, हिंदू, मुसलमान हा मुद्दा कधीच राहत नाही निवडणुकीमध्ये. लोकांना फक्त काम पाहिजे असतं, विकास हवा असतो. विकास तुम्ही बघा आमच्या विभागामध्ये चांगले. तुम्ही म्हणताय कामावरती असं, पण प्रत्येक पक्ष काय ना काय आणतो. आता भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती राजकारण करतं, हे मराठीच्या मुद्द्यावरती करतात. मग कामाचा विषय कोणता पक्ष कामाचा विषय हाताळणार? नाही, हिंदुत्वाचा मुद्दा भाजप करत असेल
पण शिंदे साहेबांनी कधीच शिंदे साहेब तर म्हणतात. हां नाही, पण ते नेहमी कामावरतीच जास्त लक्ष देतात. शिंदे तर म्हणतात आता मी हिंदुत्व विकासावरती जास्त बोलतात ते. विकासावरच जास्त. विकासावरती जास्त बोलतात असं यांचं म्हणणं आहे. काका थांबा. काय कोणाची येईल सत्ता, कोणाची येईल? मराठी माणसांची. तर मराठी माणूस म्हणजे आता बघा 2 शिवसेना आहेत, एक मनसे आहे, एक भाजप आहे. ठाकरे मराठी माणसाची सत्ता येणार महानगरपालिकेमध्ये. आम्ही पक्षभेद आम्हाला काय मान्य नाही आहे, फक्त मराठी माणूस पाहिजे. मराठी माणसाची गळचेपी होते असा आरोप केला जातो. तुम्हाला खरं वाटतं का? वाटेल ते करतील गळचेपी, ते असं काही नाही आहे. मराठी माणूस ताटमानेने जगतोय. आज मुंबईमध्ये मराठी माणूस हा ताटमानेने जगतोय. पण मराठी माणूस तुम्हाला असं वाटतं का मराठीच्या मदती राजकारण सुद्धा केलं जात आहे? राजकारण सगळ्यामध्ये होतोय. राजकारण सगळ्यामध्ये होतोय. पण राजकारण न करता मुंबईमध्ये मराठी माणूस कसा टिकेल याच्याकडे आता जनतेने लक्ष द्यायला पाहिजे. मराठी माणूस मुंबईतला बाहेर फेकला गेला असं म्हटलं जातं. कुणामुळे केला तो? नाही, हा फेकला गेला नाही. हा प्रचाराचा अप्रचार आहे. असा कुठेही फेकला गेलेला नाही आहे. मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी कमी झाली आहे का? टक्केवारी कमी झाली तरी 40% मराठी माणूस आहे मुंबईमध्ये. 40% हा मराठी माणूस मुंबईमध्ये आहे. अजून लोकांशी आपण बोलू. थांबा. काका आहेत. काका काय म्हणताय? स्थानिक आहात का? हो, स्थानिक आहे. काय वाटतं निवडणुकीत काय होईल असं वाटतं? निवडणुकीचं आता तसं बघितलं तर सध्याच्या परिस्थितीनुसार आजच्या घडीला तरी महाराष्ट्रातली मराठी माणसं दुखावली गेलेली आहेत. तेव्हा मराठी माणसाला आजचा हक्क मराठी माणसाचा मिळाला पाहिजे मुंबईमध्ये, किमान मुंबईमध्ये तरी. तरच मराठी माणूस मुंबईमध्ये स्थिर राहू शकतो. भविष्यात मुंबईतील मराठी माणसाला च्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार आहे. कारण BJPचं घाणेरडं राजकारण चाललेलं आहे माझ्या मते तरी. आज BJPने प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाची तर गळचेपी केलेली आहे अक्षरशः. आणि त्यात करून महाराष्ट्राला लाभलेला जो मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस हा काही कामाचा नाही. हो, एक माणूस इथे आपल्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री आजचा सगळ्यातला मुख्यमंत्री कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आहे. का असं का? हां, त्याने आजपर्यंत त्याने फक्त गुजराती माणसांची आजाजीगिरी केली आणि मराठी माणसाला त्यांनी नेष्टांनभूत करण्याचा विडा उचलला. सुपारी घेतलेली आहे त्यांनी. आज मोदीकडून आणि शहाकडून त्यांनी सुपारी घेतलेली अक्षरशः की मराठी माणसाला इथून नाव शेष करायचं आहे. मला एक विचार, तुम्ही कार्यकर्ते आहात का? मी कार्यकर्ता आहे. मराठ्यांनी एकमत राहिलं तर का भाजप काहीच करू शकत नाही. पण मराठी इकले जातात आहे ना. हे भाजप ते पैसे खात्यात आहे. इकडे येऊन देवेंद्र फडणवीस सगळ्यांना पैसे वाटतोय आणि सगळे लोक इकले जातात आहे. त्याच्यामुळं भाजपला चोरी करून वोट घेतात आहे ना. भाजपवर चोरी करताही दिसतंय ना लोकांना. जर बॅलेट पेपरवरती केला ना तर भाजप जिंकूच शकत नाही. हो, मग काय व्हीएम मशीन मध्ये हे लोक गडबड करूनच जिंकतात आहे ना. नाही तर यांची ताकदच नाही जिंकायची. भाजप कधीच. मला सांगा, ठाकरे बंधू एकत्र झालेले आहेत, तेच निवडून येणार. मराठी लोक त्यांनाच निवडून आणणार. पण आता बघा याच्या आधी मनसेला एकही आमदार आला नाहीये. येणार हो. बघा हे पैसा आहे सगळा भाजपचा. हे भाजपवाले पैसा फेकतात आहे तुम्हाला आम्हाला ना. तिथे सगळं होतं. हे काय वाटतं? काय शॉपिंग करायला आलात काय मार्केटमध्ये? शॉपिंग बँकेत 2 तास काढले ना. हे भरती करतात कसली भरती. बँकेत मग आम्ही सिटीजन लोक किती वेळ उभं राहायचं? मग त्यासाठी चांगली भरती केली पाहिजे ना. ऑनलाईन करतात पण अर्धे वशिले भाजी. मग बँकेचं जाऊ द्या, बँकेचं करा नंतर. ऐका शांत, एकदम शांत थंड डोक्याने उत्तर द्या. काय वाटतं सत्ता कोणाची येईल? सत्ता हवी आपल्या मराठी माणसाचीच. पण काय, मी मगापासून कांजूरमार्गमध्ये फिरतोय ना, मला 5 ते 6 लोक अशी भेटली जी ज्याने कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही, कोणत्याही झेंड्याचं नाव घेतलं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की सत्ता मराठी माणसाची हवी. बरोबर, महागाई कमी झाली पाहिजे. बस एवढंच माझं म्हणणं. कारण सामान्य जनता आहे. मराठी माणसासाठी कोण लढतं असं वाटतं सध्या? आता सगळेच उभे राहिलेत. कोण म्हणायचं? सगळे मराठीच उभे राहिलेत. हाच प्रॉब्लेम झाला. घेऊ शकत नाही. गुप्त. आता बघा, देवेंद्र फडणवीस मराठी, एकनाथ शिंदे मराठी, अजित पवार मराठी, शरद पवार मराठी, ठीक आहे, राज ठाकरे मराठी, उद्धव ठाकरे मराठी, सगळेच मराठी आहेत. तरी तुम्हाला काय वाटतं कोण न्याय देईल आपल्याला? आता काय सांगू शकत नाही. खुर्चीवर बसल्यावर बदलतात असं आहे. कोण बदल आतापर्यंत कोण बदललं खुर्चीवर बसल्यावर? काय माहिती, आता बदलणाऱ्यांनाच माहिती. आम्ही सांगू शकत नाही. पण ते काय करायला पाहिजे ना काहीतरी. तुमचा काय सल्ला आहे का? तुमचा सल्ला आहे का? काही नेत्यांना काय सल्ला आहे तुमच्याकडून? काय सल्ला नाही. महागाई आणि सामान्य जनतेला परवडेल असं सगळं
झालं पाहिजे पॉसिबल, बाकी काही म्हणणं नाही. बाकी काय नको तुम्हाला? नको. मराठी माणूस मराठीच्या मुद्द्यावरती पण राजकारण होतं असं वाटतं तुम्हाला? आता काय माहिती, एवढं मी राजकारणात नाही आहे त्यामुळे मी सांगू शकत नाही. हरकत नाही. अजून काकू आहे, काकूंची बोलू. काकूया काय नाही. तुम्ही लग्नाला गेलात का कुठे? नाही लग्नाला नाही गेली आहे, मी कामाला गेलेली आहे. कामाला गेली आहे. तुम्ही अनेक वर्ष मतदान करताय, तुम्ही इकडेच राहता बरोबर. तुम्हाला वाटतं की इतक्या वर्षात, आता 25 वर्ष शिवसेनेची सत्ता होती नाही म्हटलं तरी महानगरपालिकेमध्ये, कामं झाली का? कामं गटाराची आमच्याकडे झालीच नाही आहेत. कामं जे येतात ते दाखवतात बोट आणि काही कामं करत नाहीत, फक्त लेप हे लाव करतात आणि जातात. आम्हाला आशा दाखवतात पण कामं काही करत नाही आहेत. पण कामंसुद्धा मराठी माणसांची काहीतरी केली पाहिजे. आम्ही जेव्हा हे करतो, मतदानं देतो, तेव्हा तुम्ही निवडून येतात, आम्ही नाही म्हणत नाही, पण आमचीसुद्धा काहीतरी आशा आहे की बाबा हे काम झालं पाहिजे. हां, तर आमची पण कामं झाली पाहिजे. आम्ही आजपर्यंत शिवसेनेलाच निवडून दिलेलं आहे आणि शिवसेनाच येते, पण शिवसेनेचं खास काहीतरी मराठी माणसांसाठी केलं पाहिजे तर त्याचा उपयोग आहे. नाही तर आपला मराठी माणूस जातंय, घासतंयच, आपले करतंयच. हां, मग काय उपयोग काहीतरी केला पाहिजे मराठी माणसांचा. नुसतं आपलं मराठी माणसांचं बोट दाखवायचं आणि आपलं पोट भरायचं ह्याचा उपयोग नाही आहे. चांगलं बोलला ना, बोट दाखवायचं पुढं. तुम्ही मगाशी बोलात बोलायचं नाही, चांगलं बोलता की तुम्ही. आता मला सांगा, आता राज आणि उद्धव एकत्र झालेले आहेत बरोबर, तिकडे भाजप आणि शिंदे आहेत. काय वाटतं कोण कुणाला मात देईल? उद्धवलाच मत देणार आहे. मात कोण कुणाला हरवेल? उद्धवलाच जिंकून येईल. आता तुम्ही म्हणालात की कामं करत नाहीत. कामं करत नाहीत म्हणजे येतात, पण काहीतरी केलं पाहिजे ना मराठी लोकांसाठी काहीतरी. उद्धव ठाकरेंना मत देणार असं म्हणताय तुम्ही. शिंदे आणि भाजपला का देणार नाही म्हणजे? शिंदे बंडखोर कामगिरी केलेली दिसते ना सगळ्यांना, काय पुढं येऊन काय करतात हे दिसतंय ना सगळ्यांना, म्हणून देत नाही आहेत. काहीतरी उगाच कामं काहीतरी करायचे आणि बोट दाखवायचं ह्याचा अर्थ नाही. आता हे सगळं मुंबईची निवडणूक ही शिंदे, फडणवीस, ठाकरे यांच्या भोवती फिरते. पवारांबद्दल काय वाटतं? अजित पवार, शरद पवार? अजित पवार त्याच्यातच आहेत ना, बंडखोरमध्येच आहेत, दाखवत आहेत, पण काय केलं पाहिजे काहीतरी ना त्यांनी सुद्धा. उगाच काम काहीतरी करून. अजित पवार का आले इकडे काय वाटतं? अजित पवार आले म्हणजे त्यांच्यामध्ये आहेत, बंडखोरांमध्येच आहेत, त्यांनी सुद्धा काहीतरी करून दाखवलं पाहिजे मराठी लोकांसाठी. नुसतं आपलं दाखवायचं हात आणि वर आपलंच पोट भरायचं याच्यात अर्थ नाही आहे. काय सत्ता कोणाची? एकच ब्रँड, ठाकरे ब्रँड. ठाकरे ब्रँड आहे म्हणतात का? इकडचे मतदार आहात का? होय. काय वाटतं कोणाची सत्ता येणार? उबाटा, शिवसेना. उबाटा की शिवसेना? दोन आहे. उबाटा वेगळा, शिवसेना वेगळा. बघा, शिवसेना हे ते बोलतात, पण आम्ही जो शाळेत होतो ना, शाळेत तिथपासून बाळासाहेबांचे हे करतोय. बरोबर. आणि हे आता मोदी म्हणतात ना, मोदी आता हे शरद पवारचा 70 हजार करोडचा गपला दाखवला. अजित पवारांचा काय केलं? ये तुम्ही गपले करा आणि माझ्याकडे या, आम्हाला आमचे पैसे भरा. शिंदे साहेब ईडीच्या ह्याला ज्यांनी त्याला हे होते, जे त्रास होतोय, हा ऐकत नाही. चला ईडी लावा, घ्या इकडे. किती गपला केलात? 10,000 करोड. हा द्या इकडे, या क्लिअर. जनतेचा पैसा. काका मला काय म्हणायचं आहे, सर्वसाधारण सर्वांना असं वाटतं की मोदीचे लोकच येतील, म्हणजे बी जे पी येतील. आता बी जे पी लोक येतील, तुम्ही म्हणतो मग इलेक्शन का घेता? इलेक्शन घेऊ नका, एवढे पैसे कशाला खर्च करता? मी काय म्हणतोय, तुम्हाला वाटतं मतचोरी होते? मतचोरी अशा खूपशा गोष्टी होतात. आणि तुमचा इलेक्शन कमिशनवरती, निवडणूक आयोगावरती विश्वास आहे का? त्यांना आता काय करणार, बिचारे ते गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, त्यांना त्याप्रमाणे राहावं लागतं. ते काय करतील बिचारे? तुमचा विश्वास आहे का त्यांच्यावर, त्यांच्या एकंदरीत कामावरती? ते त्याप्रमाणे कामं करतात, पण त्यांना वरतून सांगितल्याप्रमाणे ते कामं करतात ना, आणि त्यांना तेवढं काम करावं लागतं. असं जनमत आहे, सर्वांचं मत आहे की असंच आहे म्हणून. असं एकट्याचंच नाही, सर्वजण ऑब्झर्व केलं, सर्वांनी बघितलं, सर्वांचं वाचणं, सर्व टी व्हीवरती बघणं, सर्व हे सर्व जनरली सर्वच आहे. कशाला घेता तुम्ही? कशाला तुम्ही हे करा ना, तुम्ही चांगलं चाललंय चालू दे. काय सर्व म्हणतात ते चांगले आहेत, ते चालू दे म्हणून. तुमचं म्हणणं निवडणूक घेऊच नका? आमचा लोकशाहीवरती खूप विश्वास आहे.
कशाला पाहिजे ते अननेसेसरी ते पैसे तुम्ही दुसऱ्या याच्यासाठी तुम्ही कार्याला लावा ना, असं ठरवा. आम्ही काकू पण मला खूप पाठी बोला बोला तुम्ही. तेच चाललंय आमदार खूप दिवस बोलायची संधी मिळाली ना, राग काढायचा. बरोबर आहे आमदार काकूना घेऊन रिक्षाकडे जाऊ आपण. या बघून थांबा थांबा थांबा. नाही असं नाही. मला काय म्हणायचं आहे बघा, आता आमदारकीचे निकाल आपण बघितले सगळे, त्यांच्यात पार त्यांनी विरोधी पक्ष सुद्धा ठेवला नाही. काहीतरी गोम असल्याशिवाय आहे का मला सांगा. मशीनचे घपले झाले असं आमचं म्हणजे आम्हाला जनसामान्यांना असं वाटतं. नाही असं मी म्हणणार नाही की आमदारकीच्या वेळेस आम्हाला हा अनुभव आलाय की असं कसं ना, एवढे जर वोटिंग झाले गावच्या ठिकाणी सुद्धा असं बोलण्यात येतं की हे निकाल झालाय ना, हा आम्हाला योग्य वाटलेलंच नाहीये. असं कसं झालं की पार तुम्ही विरोधी पक्षच ठेवला नाही. मग जर असं असेल, ऐका ना, असं असेल तर कशाला आता हे नगरसेवकाचं पण इलेक्शन घेता. डिक्लेअर करा ना की आम्हीच सगळ्या ह्याच्यावर राज्यावर पूर्ण आम्हीच राज्य करणार, फक्त बीजेपी, ओनली बीजेपी. हां, असं तुम्ही डिक्लेअर करा, जाहीर करा. आणि हम करे सो कायदा. लाडक्या बहिणींना 1,500 दिले. 1,500 घर चालतं काय हो? महिलेचं 1,500 घर चालतं का? किती पाहिजे आकडा सांगून टाका. कशासाठी ना, नको. त्याच्यापेक्षा कामं द्या. महिलांना आयतं खायची सवय लावू नका. कामं द्या ना, बचत गटांच्या मार्फत कामं द्या. अजून काय काय आहेत अशा कितीतरी आमच्या मुली शिकलेल्या आहेत की ज्यांना कामं नाहीत. आज त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. कितीतरी शिकलेले आहेत. तुम्ही सांगता पैसे देऊ, बरं लाडका भाऊ पण काढतायत. त्याच्यापेक्षा नको, आयती खायची सवय लावू नका. करताय ना तुम्ही तर काहीतरी जॉब द्या ना, त्यांच्या क्वालिफिकेशनचा काहीतरी उपयोग होऊ द्या. आता एक शेवटचा प्रश्न घेऊ आपण. आता ही रिक्षा आहे बरोबर, रिक्षा कधी चालू होते? जेव्हा असा मीटर डाऊन होतो ना, बरोबर. या निवडणुकीत कुणाचा मीटर डाऊन होणार, रिक्षा चालू होणार आहे? हे बघा, मुंबई, मी फक्त मुंबई पुरतं बोलते. मुंबई जर टिकवायची असेल तर ठाकरे बँडच पाहिजे. कारण मराठी माणसाची मुंबई आजपर्यंत, मराठी माणूस फक्त मराठी माणसानेच मुंबई जी सगळी वाचवली ती आजपर्यंत बाळासाहेब ठाकरे आणि आता उद्धवसाहेब ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेत. त्याचा काहीतरी मुंबईकरांना फायदा झाला पाहिजे, एवढीच मला तुमच्या या प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे. मुंबईसाठी तरी किमान ठाकरे ब्रँडच पाहिजे आम्हाला. एकंदरीत आपण खूप लोकांशी बोललो. काकू बसा आरामात, आपलं काही नाही. आपण खूप लोकांशी बोललो. कुठेतरी खूप बॅलन्स्ड इकडे आपल्याला पाहायला मिळालं की काही लोक ठाकरेंच्या बाजूने, काही लोक शिंदेंच्या बाजूने. सामान्य या काकू सामान्य मराठी माणूस आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुका घेऊच नका. ते काका आहेत तिकडे, त्यांचं असं म्हणणं आहे निवडणुका घेऊच नका. आता ह्यांचं का असं मत आहे हे आपण कन्क्लूड करण्यापेक्षा, आपण त्याच्यावरती निष्कर्ष काढण्यापेक्षा खरं तर सरकारने या सगळ्या गोष्टींवरती विचार करावा आणि कुठेतरी या जनसामान्यांची जी भावना आहे ती आता लक्षात घेणं आणि ती भावना लक्षात घेऊन त्याच्यावरती काम करणं हे सध्या खूप जास्त महत्त्वाचं झालेलं आहे. त्याच्यामुळे अर्थात आता बघूया आपण. ही रिक्षा आता घेऊन मीटर डाऊन केलेलं आहे मी. आता ही रिक्षा घेऊन आता पुढे कुठे जायचं आहे बघूया. पण तोपर्यंत तुम्ही पाहत राहा, असेच राहा आमच्यासोबत. आणि पुढच्या स्टेशनला, पुढच्या स्टॉपला पुन्हा एकदा तुमच्यासोबत भेटतो. पुन्हा जाणून घेऊ कुठल्या तरी विभागात जाऊन की तिथे कुणाचं वार आहे, तिथे कुणाची हवा आहे आणि तिथे कुणाची विकेट पडणार आहे ती.